नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो अवरमध्ये आपलं स्वागत. आज देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह होता. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारनं सुरू केलेल्या योजनेचाही उत्साह होता. बहीण भावाच्या याच पवित्र सणा दिवशी मात्र महायुतीतील काही भावांमध्येच जोरदार रंगली. कुठे शिवसेना विरुद्ध भाजप तर कुठे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी. कोकणातील संघर्ष तर इतका वाढला की खुद्द फडणवीसांनाच मध्यस्थी करावी लागली. फक्त मध्यस्थीच नाही तर फडणवीसांनी गोड शब्दांमध्ये इशाराच दिलाय. असं असलं तरी दादांच्या राष्ट्रवादीसाठी आजचा दिवस गोड होता. लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्यासाठी म्हणून दादांनी सुरू केलेली जनसन्मान यात्रा जोरदार चर्चेत होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाकडून आज लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा आणि आभार मानणारे भावनिक SMS पाठवण्यात आले. अजितदादांची जनसन्मान यात्रा आज मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघात पोहोचली. वांद्रे पूर्व उद्धव ठाकरेंचं निवासस्थान याच मतदारसंघात आहे. वांद्रे पूर्व काँग्रेसचे झिशान सिद्दीकी इथले आमदार आहेत. मवियात ठाकरे आणि काँग्रेस सोबत आहेत. मात्र दादांच्या सन्मान यात्रेत काँग्रेसचे युवा आमदार झिशान सिद्दीकी खुद्द स्वागताला होते. नंतर झिशान जनसन्मान यात्रेत दादांच्या गाडीत दादांच्या सोबत पूर्ण वेळ दिसले. राष्ट्रवादीच्या मंचावरून त्यांनी जोरदार भाषण सुद्धा केलं. यावेळी त्यांचे वडील काँग्रेसचे जुने नेते बाबा सिद्दीकी ज्यांनी आधीच दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय ते सुद्धा मंचावर उपस्थित होते. साहजिकच झिशान सिद्दीकी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार अशा सतत सुरू असलेल्या चर्चांना जोरच आला. विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग प्रकरणात काँग्रेस त्यांच्यावर कारवाई करणार अशी चर्चाही होती. त्या पार्श्वभूमीवर आजची दृश्य बोलकी आहेत आणि याच दृश्यांना आणखी महत्त्व येतं जेव्हा राष्ट्रवादीच्या मंचावरून काँग्रेसवर हल्लाबोल करत झिशान सिद्दीकी अजित पवारांसाठी शायरी करतात आणि अजित पवारही आपल्या भाषणात झिशानचं कौतुक करतात. ते आपल्याला पाहायचंय. मात्र त्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे की अगदी थोड्याच वेळात आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला झिशान सिद्दीकी खुद्द ABP माझाच्या गेस्ट सेंटरला असणार आहेत. त्याआधी पाहूयात भाषणात झिशान आणि अजित पवार नक्की काय म्हणाले. बोलना जरूर चाहूंगा. संघर्ष से लिखी दास्तान मैंने कामयाबी की. संघर्ष से लिखी दास्तान मैंने कामयाबी की. साजिश से बुझ जाए हम वो चिराग नहीं. जनसन्मान यात्रेचं प्रचंड उत्साहाने स्वागत होत आहे. आज मुंबईमध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचा झिशान असेल, आमचा संतोष असेल, आमचे बाकीचे सगळे सहकारी त्या ठिकाणी असतील. सगळ्यांनी मिळून, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु सगळ्यांनी मिळून आजचा ही यात्रा, आज काही कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजित केला. झिशान सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणे ही आता केवळ औपचारिकता मानली जात आहे. असं असलं तरी आपण याच मतदारसंघातून पुन्हा आमदार होणार अशी घोषणाही झिशान यांनी केली आहे. याच विषयावर आम्ही विचारला होता आजचा पहिला प्रश्न. तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न. अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी सहभागी. झिशान सिद्दीकी राष्ट्रवादीत प्रवेश करतील का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. झिशान सिद्दीकी काँग्रेस सोडणार का या प्रश्नावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणी सोडून गेलं तर त्याचा फायदाच होतो हे लोकसभेला दिसलं असं सांगत त्यांनी माजी सहकारी अशोक चव्हाण यांनाही टोला दिला. सिद्ध झालं लोकसभेच्या निवडणुकीत कुणी सोडून गेलं म्हणून काँग्रेस पक्ष काय संपतो असं नाही, तो वाढतो असंच सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामध्ये आपण नांदेडचं उदाहरण पाहिलं का बडे बडे नेते गेले
आणि सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी, काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली. कोण गेलं याचा विचार आम्ही करत नाही. एक विचार म्हणून काँग्रेस पक्ष आहे, लोकांचा विचार तो आहे, एक तत्त्वज्ञान त्यामागं आहे आणि ते देश हिताचं तत्त्वज्ञान आहे. म्हणून आम्ही कुणी गेलं त्याची काही काळजी आम्हाला करण्याचं काही कारण नाही. आम्ही जोमानं उभं राहतो. काय करणार झिशान? अधिकृतरित्या जाणार का दादांसोबत? कधी जाणार? हे उत्तर आपण अगदी थोड्या वेळातच स्वतः झिशान सिद्दीकीकडूनच गेस्ट सेंटरला घेऊयात. मात्र दादा मुंबईत असताना ज्यांनी सोबत सोडली किंवा ज्यांची सोबत सुटली अशा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या नाशिक दौऱ्यावर होत्या. एका कार्यक्रमाच्या ठिकाणी नाशिकमधील काही मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना गाठले. मराठा आरक्षणासंदर्भात सुळेंच्या पक्षानं भूमिका जाहीर करावी अशा मागणीचे निवेदन दिले. महाविकास आघाडीचे नेते आरक्षण केंद्राचा प्रश्न आहे असे सांगतात, तर सुप्रिया सुळेसह इतर खासदार अधिवेशनात एकही शब्द का बोलले नाहीत, असा आंदोलकांचा प्रश्न होता. पंतप्रधान मोदींनी यात लक्ष घालावं, त्यासाठी तुम्ही संसदेत आवाज उठवा अशी मागणी मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंकडे केली. त्यावर सुप्रिया यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. गरज पडली तर मी मोदींना पत्र लिहून त्यांची वेळ घेईन असं आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिलंय. या आरक्षणाच्या बाबतीत जर तुम्हाला मान्य असेल तर आपण सगळ्या 48 खासदारांचं एक करू. त्याच्यापैकी 1-2 लोक आमच्याकडे चला. मी मोदीजींना पत्र लिहिते, वेळ मागते की बाबा हा सगळा मोठा प्रश्न आहे, त्याच्यासाठी तुम्ही वेळ द्या, समजून घ्या. आणि संविधानाच्या चौकटीत, आपल्या संविधानावर विश्वास आहे, त्याच्यामुळे तुम्ही संविधानाच्या चौकटीत राहून आमच्या सगळ्या समाजांच्या मागण्यांचा मान सन्मान करा, चर्चा बसवा. मी तर माननीय मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा म्हणलंय की तुम्ही एक नाही 8 दिवसाचं सेशन लावा लोकसभा आपलं विधानभवनमध्ये. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांच्या निशाण्यावर सुरुवातीपासून देवेंद्र फडणवीस राहिले आहेत. मराठा आरक्षणात फडणवीसांनी आडकाठी आणली या आरोपांचा त्यांनी आज पुन्हा पुनरुच्चार केला. त्यावर फडणवीसांनी आज मात्र शेवटी निर्वाणीचं उत्तर दिलं. मराठा आरक्षणाबाबत एकाही निर्णयात मी आडकाठी आणली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर पदाचा राजीनामा देऊन राजकारण सोडेन अशी तयारीच देवेंद्र फडणवीसांनी दाखवली. तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ दिली आहे. सगळ्या स्वारीची अंमलबजावणी तुम्ही रोखली, हे नाकारून तुम्हाला नाही चालणार. तुम्ही काही म्हणले तरी का, तुम्ही आणखीन तरी मराठ्यांचा द्वेष सोडून द्या. तुम्ही मराठ्यांचं जितकं वाटलं होईल ते पावलं या छगन भुजबळचं ऐकून उचलू नका. छगन भुजबळला तुम्ही ताकद दिली, तुम्ही आमच्या विरोधात आंदोलन उभा करायला लावले. फडणवीस साहेब तुम्ही स्वतः या छगन भुजबळला तुम्ही ओबीसीचे नेते गोळा करायला लावले. फडणवीस साहेब कसं नाकारता तुम्ही? जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केलाय, मी निर्णय होऊ दिला नाही, त्या क्षणी राजीनामा देईल आणि मी राजकारणाचा संन्यास देखील देईल. जो आपण मराठा आरक्षण देण्याचा कायदा जो केला त्यामध्ये देवेंद्रजींची मोठी मोलाची भूमिका होती. त्यामुळे देवेंद्रजी मराठा समाजाला विरोध करतात असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. इथे शिंदे फडणवीसांमध्ये समन्वय दिसत असला तरी आजचा दिवस त्यांच्याच पक्षातील 2 नेत्यांसाठी मात्र वाकयुद्धाचा ठरला. शिवसेना आणि भाजपचे रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण हे 2 जुने नेते एकमेकांशी भिडले. याचं कारण ठरलं रखडलेला मुंबई गोवा महामार्ग आणि त्याची दुरवस्था. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा उल्लेख कुचकामी मंत्री असा केला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली. रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा कदमांना इतिहासाची आठवण करून दिली.
गेल्या 5 वर्षामध्ये फक्त पाहणी करण्याचं काम चाललंय ना. चमकेसगिरी करायची, पाहणी करताना प्रेसवाल्यांना घेऊन जायचं, फोटो काढायचे, बातम्या द्यायच्या, याच्यापुढे काही नाही ना, काही नाही. माझं हेच तर म्हणणं आहे ना, ही चमकेसगिरी करण्यापेक्षा आम्हाला काहीतरी रिझल्ट हवा आहे. मुंबई गोवा महामार्ग कधी आमचा होणार आहे ते एकदा कधी तितकं स्पष्ट झालं पाहिजे ना. तुझ्याला काम होत नसेल, तुझ्यात कुवत नसेल, राजीनामा दे आणि बाजूला हो ना. मग मुंबई गोवा हायवे जो आहे नॅशनल हायवे आहे. आदरणीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांचं हे खातं आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री झाल्यानंतर एक कोकणाचा एक मंत्री म्हणून मी यामध्ये विशेष प्रयत्न केले आणि आपण पाहिलं असेल बऱ्याच अंशी काम पूर्ण झालेलं आहे. हे असं बोलणं हे योग्य नाही आणि त्यांना त्यांच्या भाषेमध्ये जे उत्तर द्यायला पाहिजे ते उत्तर आम्हाला सुद्धा देता येतं. मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींना विनंती करणार आहे की त्यांना आवरलं पाहिजे. युती धर्म पाळण्याचा जो सर्वोच्च सर्व ठेका भारतीय जनता पार्टीने घेतलेला नाहीये. महायुतीमध्ये कोकणात भरपूर अंतर्विरोध आहे हे या आधीही समोर आलं आहे. शिवसेनेकडून उदय सामंत, रामदास कदम तर भाजपकडून नितेश राणे, रवींद्र चव्हाण यांच्यात रस्सीखेच सुरू असते. रामदास कदम आणि दापोली भाजप यांच्यामधला संघर्ष लोकसभा निवडणुकीमध्ये देखील वारंवार पाहायला मिळालाय. त्यातच आपले पुत्र आमदार योगेश कदम यांचा पुन्हा तिकीट मिळण्यासाठीचा दावा मजबूत करण्यासाठी रामदास कदम प्रयत्न करत आहेत. नाव मुंबई गोवा महामार्गाचं असलं तरी यात स्थानिक राजकारण आहे हे आता लपून राहिलेलं नाहीये. त्यामुळेच रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाणांवर केलेल्या आक्रमक आरोपांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलतात याकडे लक्ष होते. फडणवीसांनी रामदास कदम यांची भूमिका युती धर्मात बसत नसल्याचं सांगितलं. तसंच या प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून नंतर त्यावर निर्णय घेतील अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. अशा प्रकारचे आरोप करणं हे कुठल्या युती धर्मात बसतं. त्यामुळे जर रामदास भाईंचं काही म्हणणं असेल तर त्यांनी अंतर्गत ते मांडलं पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येक वेळी भाजपला, भाजपच्या नेत्यांना वेठीस धरणं यातनं मला असं वाटतं की एक चांगली भावना तयार होत नाही. तथापि भाईंचं काय म्हणणं आहे मी समजून घेईन आणि त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करतो. आता पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे वळूयात आणि त्यावर तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात. त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न परत एकदा. अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी सहभागी. झिशान सिद्दीकी राष्ट्रवादीत प्रवेश करतील का? सोशल मीडियावरच्या काही निवडक प्रतिक्रिया बघूयात. पहिली प्रतिक्रिया एक्सवरून उज्ज्वल कुमार यांची. आता ज्याला जिथे विधानसभेचे तिकीट मिळेल तिथे तो जाईल. यूट्यूबवरून सुशांत चौगुले. अजितदादा गटात प्रवेश करतील पण निवडून येणार नाहीत, त्यामुळे काँग्रेसचा फायदाच होईल. यूट्यूबवरून सुशील जाधव. परत झिशान सिद्दीकी नाही येणार निवडून, त्यापेक्षा दुसरा उमेदवार दिला तर निवडून येतील. यूट्यूबवरूनच रफिक शेख. तो परत कधीच निवडून येणार नाही. यूट्यूबवरून गणेश म्हस्के. करतील पण आणि पडतील पण. फेसबुकवरून संग्राम सांडभोर. यापेक्षा अजून कोणता वेगळ्या पद्धतीनं प्रवेश पाहिजे. फेसबुकवरूनच शिवाजी पोकळे. करा म्हणजे याचाही भोपळा होईल आणि दुसऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळेल. तुम्ही आज मुंबईतील वांद्रे पूर्व भागात अजितदादांची जनसन्मान यात्रेची झलक पाहिली असेल तर या यात्रेचा उद्देश तुमच्या लक्षात आला असेल. सगळीकडे काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकीच दिसत होते. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची औपचारिकताच बाकी आहे असा सगळा माहोल होता. आपल्या मनात भरपूर प्रश्न आहेत. त्यांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्या गेस्ट सेंटरला जाऊयात. तिथं वाट बघतायत आजचे मॅन ऑफ द मोमेंट, दस्तूर खुद्द
झिशान सिद्दीकी. झिशानजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. माझा खरं तर पहिला प्रश्न की नक्की तुम्ही आज काय केलं? म्हणजे तुम्ही आज काँग्रेस सोडलीत, तुम्ही आज राष्ट्रवादीच्या मंचावर आलात, राष्ट्रवादीत प्रवेश केला का? नक्की काय घडलंय आज? मेरे कॉन्स्टिट्यूशन की बातें पूर्ण करते हैं और जैसे आपने देखा होगा, दृश्य देखा कि हजारों के तादाद से महिला पुरुष सब आए थे और उन्होंने अजीत दादा का स्वागत किया, प्रफुल्ल पटेल जी का स्वागत किया, सुनील तटकरे जी का स्वागत किया और सबका स्वागत किया और पांडुपुर मतदार संघ का लाडली बहन योजना का अध्यक्ष होने के नाते मुझे गर्व है कि 15,000 से अधिक बहनों को इस योजना का लाभ मिला है और उस सारी बहनों को आज राखी के दिन पर रक्षाबंधन के अवसर पर अपने राज्य भाई अजीत दादा से मुलाकात करनी थी और इसीलिए दादा ने अपने मुंबई का जो सम्मान यात्रा का जो आगमन है वो वाद्य पूर्व की शुरुआत की और ये हमारे लिए बहुत गर्व की बात है और ये सौभाग्य है हम सबका कि दादा आज आए और जोश किया और उनका झिशानजी, आपण काँग्रेसमध्ये आहात, पण आपण राष्ट्रवादीच्या मंचावर गेलं, कसं बघणार काँग्रेस ह्याच्याकडे? देखिए, ये जो विषय है ये काफी अभी तो मैं अपने आप को कांग्रेस पार्टी से समझता हूँ और मुझे लगता है कि कांग्रेस पार्टी ये भी समझती है कि मैं उनका एक 2 दिन पहले वर्षाताई गायकवाड़ जी ने एक यात्रा मेरे मतदार संघ वाद्यपुर में दी थी, कुछ लोग भी थे और उस यात्रा में उन्होंने मुझे शामिल नहीं किया, मुझे आमंत्रित नहीं किया। तो मुझे नहीं लगता है कि कोई भी पार्टी की लीडरशिप उस असेंबली में जाती है और आपके स्थानीय आमदार को उधर बुलाती है। तो ये प्रश्न आपको वर्षाताई से पूछना चाहिए और कांग्रेस की लीडरशिप से पूछना चाहिए कि आप अपने स्थानिक आमदार को नहीं बुलाते हो और एक रैली करते हो, तो फिर क्या आप अपने आप को जानबूझ के उनसे दूर करना चाहते हो? और आपको पता होगा कि कांग्रेस पार्टी ने कैंडिडेचर फॉर्म भी शुरू किए थे, आप जा सकते थे और कैंडिडेट का फॉर्म दे सकते थे। तो मैंने अपने रिप्रेजेंटेटिव को भेजा था कैंडिडेट का फॉर्म लेने के लिए, मगर मुझे कैंडिडेट का फॉर्म भी नहीं दिया गया। कांग्रेस पार्टी ने मुझे साफ मना कर दिया कि नहीं, हमें आदेश मिला है हाईकमांड से कि आपको फॉर्म ना देना है। तो आई थिंक कांग्रेस का जो मैसेज है वो लाउड और क्लियर है और फैसला अभी मुझे लेना है। कांग्रेस पार्टी ने जो किया है वो गलत है क्योंकि मतदाता मेरे साथ है, लोग मेरे साथ है और हमने बहुत कठिनाइयों का सामना करके जब संगठन खड़ा किया था, आपने अगर देखा था कि 2015, 2014, 2009 में कांग्रेस की सीट नहीं जीत पाई है और कांग्रेस को हमने मजबूत कर लोगों का भी साथ हुआ और कांग्रेस के कार्यकर्ता ने साथ में शिवसेना उपमता की ये सीट वापस ली है। तो अगर आज आपके लोग शिवसेना उपमता बोलती है कि नहीं ये सीट तो हमारी है, तो कांग्रेस की लीडरशिप को भी कहना चाहिए नहीं ये हमारी सीट है और हमारा आमदार झिशान सिद्दीकी लड़ेगा। पर ये रीढ़ की हड्डी कुछ लीडर्स में नहीं है कांग्रेस में, तो दुर्भाग्यपूर्ण है और हमने ये सीनियर लीडरशिप में भी बात करने की कोशिश की है, मगर मुझे लगता है वो सिर्फ टॉप लीडरशिप की सुनते हैं। मैंने हमेशा कहा है कि राहुल जी बहुत ही अच्छे आदमी है, खड़गे जी भी बहुत ही अच्छे आदमी है, मगर परंतु हमारी बात उधर तक नहीं पहुंचती है और हमारी मतदार संघ में कांग्रेस की रैली होती है और मुझे नहीं बुलाया जाता है, तो हम क्या करें? झिशानजी, आपण राहुल गांधी आणि खरगे यांची तारीफ करत आहात, मग आपण आपली ही जी काही भूमिका आहे ही त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला नाही का? मैंने टॉप लीडरशिप से बात करने की कोशिश की और जब भी मैंने टॉप लीडरशिप से बात की है उनका यही है कि नहीं, आप तो हमारे साथ हो, आप सब अच्छा है, सब अच्छा है। फिर ये बोलने के बाद जैसे मुझे मुंबई यूथ कांग्रेस के पद से हटाया गया था, उसके 2 दिन पहले या कुछ दिन पहले चंद्रकांत हांडोरे जी का राज्यसभा का फॉर्म भरा था, उस फॉर्म में मैंने साइन किया था, एमएलए प्रपोज करते राज्यसभा मेंबर को, तो मेरा साइन था। नाना पटोले जी ने खुद कहा कि भाई निशान को देखने बहुत अच्छा लगता है, राहुल जी के वो सिपाही है, उसके बाद मुझे निकाल दिया गया।
तो मुझे ये समझ नहीं आता है कि अगर आप एक तरफ ये बोलते हो फिर एक तरफ ये करते हो, फिर मेरे पे आलोचनाएं लगाई जाती है, तो ये सब बेसलेस है। मैं जब तक कांग्रेस पार्टी में हूँ, कांग्रेस पार्टी ने मेरे साथ अन्याय बहुत किया है और वो भी अन्याय कर रहे हैं शिवसेना उबट्टा की वजह से, और आज इनके साथ अलायंस है, कल अलायंस नहीं रहेगी। तो कांग्रेस अपना कार्यकर्ता को मतलब कार्यकर्ता छोड़ के चले जाएगा अगर शिवसेना उबट्टा ऐसी बात करते रहेगी और अपनी मनमानी दादागिरी करेगी। आपण शिवसेना म्हणत आहात, मात्र हे आपल्याबरोबर का होतं असं आपल्याला वाटतंय? आपल्या वडिलांनी एकीकडे काँग्रेस पक्ष सोडला म्हणून आपल्याबरोबर असं होतंय, की आपण क्रॉस वोटिंग केलं निवडणुकीमध्ये म्हणून असं होतंय? मुझे खुद ये नहीं पता, क्योंकि ऐसा तो पहली बार नहीं हुआ है कि एक परिवार में कोई और एक इंसान कोई और पार्टी में है और दूसरा इंसान कोई और पार्टी में। मैंने बहुत सारे उदाहरण दिए। कर्नाटका में मैंने उदाहरण दिए कि एक पिता एक अलग पार्टी का एमएलए है और बेटा अलग पार्टी का सांसद है, कांग्रेस में है और बीजेपी में है या अलग पार्टी में। इधर तो हम अलग अलग दिग्विजय सिंह के साथ ये है, एक के एंथनी जो इतने बड़े नेता है उनके बेटा अलग पार्टी पे है। पर अगर मेरे साथ ये हुआ, जब मेरे पिताजी ने ज्वाइन किया, मैंने एनसीपी जो एक सेक्युलर पार्टी है, मैंने तो हमेशा यही कहा कि मैं कांग्रेस के साथ हूँ। मैं कांग्रेस की मीटिंग्स भी अटेंड किया, मगर मुझे पद से हटाया गया, मुझे सारे व्हाट्सएप ग्रुप से निकाला गया, मुझे ऐसा बिहेव करने लगे कि मैं उनका एक पार्ट ही नहीं हूँ, मुझे कोई मीटिंग्स पे नहीं बुलाया गया, मुझे ऐसा किया गया। उसके बाद एमएलसी इलेक्शन में भी मुझे याद है, मैंने जो हमारे इंचार्ज है चेनी तिलाजी, मैंने उनको कहा कि देखिए मैं आप जो कहेंगे मैं उस हिसाब से वोट डालूंगा, मगर उसके बाद मेरे पे आलोचना नहीं आनी चाहिए। बहरहाल उसके एक रात पहले उन्होंने एक मीटिंग बुलाई थी, उसमें मुझे उन्होंने बुलाया भी नहीं था, फिर भी मैं दिन पर गया और उन्होंने जैसा किया मैंने वोट किया। मैं आपके माध्यम से फिर एक बार उनको कहना चाहूँगा कि उनके पास मेरी एक चिट्ठी है जिसपे मेरा सिग्नेचर है कि उन्होंने मुझे किसके लिए वोट डालने को कहा था। तो अगर वो सच बोल रहे हैं तो मैं उनको बोलता हूँ, मैं उनसे निवेदन भी करता हूँ और उनको चैलेंज भी करता हूँ कि आप वो चिट्ठी मीडिया को दिखा दीजिए कि आपने ज़ीशान सिद्दीकी को किसके लिए वोट डालने को कहा था। उनके पास तो चिट्ठी है, मेरी सिग्नेचर है, क्या उन्होंने मुझे महाविकास आघाड़ी के कैंडिडेट के लिए ही वोट डालने के लिए कहा था या कोई और कैंडिडेट के लिए कहा था? वो चिट्ठी दिखा दीजिए, फिर बता दीजिए। कोई भी प्रूफ नहीं है ना उनके पास। झिशानजी, आपला अंगुली निर्देश जो आहे तो अत्यंत गंभीर आहे असं म्हणायला पाहिजे। काय चेन्नी थालांनी आपल्याला महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा असं सांगितलं होतं? नहीं, चेनी तिलाजी की बात नहीं कर रहा हूँ। मैंने कहा जो टॉप लीडरशिप है उन्होंने मुझे जो चिट्ठी दी वो कह रहे हैं ना कि मैंने नहीं विकास दी, तो वो दिखा देवे वो चिट्ठी में किसका था। मैं नाम नहीं ले रहा हूँ, मगर मैं उनको चैलेंज करके दिखा रहा हूँ कि वो किस कैंडिडेट को मुझे वोट करने उन्होंने कहा, क्या वो महाविकास आघाड़ी में, ये मेरा उनसे प्रश्न है। वो मीडिया को दिखा देवे, मेरा सिग्नेचर है ना उसमें। मैंने ये कहा कि चेनी तिलाजी की मैं स्पेसिफिक बात नहीं कर रहा हूँ। उस कमरे में 3-4 लीडर थे, उन्होंने मुझे कहा कि इस पर्ची के हिसाब से आप वोट कीजिए। तो मैं उनको निवेदन और चैलेंज दोनों करता हूँ कि आप वो चिट्ठी मीडिया को दिखा दीजिए, और आप वो चिट्ठी मीडिया को दिखा दीजिए जिसपे मेरा साइन है, और फिर पूरी जनता को पता चल जाएगा कि क्या उन्होंने मुझे महाविकास आघाड़ी के आमदार को वोट डालने का कहा था कि महायुति के। दूध का दूध और पानी का पानी आ जाएगा ना मेरी साइन चिट्ठी अगर उन्होंने दिखा दी तो। माझा स्पष्ट प्रश्न आहे तुम्हाला झिशानजी, कारण अत्यंत गंभीर बाब आपण बोलत आहात। आपल्याला ज्याला कोणाला मतदान करायला सांगितलं होतं तो सदस्य महायुतीचा होता की महाविकास आघाडीचा? मैं वो मुझे पार्टी ने अलाउ नहीं किया है बोलने के लिए कि उन्होंने मुझे क्या वोटिंग प्रेफरेंस दिया था, तो मैं वो आपको डायरेक्टली आंसर नहीं कर सकता हूँ। मगर मैं आपके माध्यम से ये सिर्फ बोल रहा हूँ कि उन्होंने मुझे अगर आलोचना डाल रहे हैं तो उनको वो चिट्ठी दिखाने आपको बोलिए, तो आपको पता चल जाएगा कि क्या उन्होंने मुझे महायुति के लिए डालने वोट डाला था या महाविकास आघाड़ी के लिए डालना था। वो चिट्ठी तो दिखाइए। मैं ये बार बार आपसे पूछ रहा हूँ कि आप वो चिट्ठी दिखाइए कि आपने आमदार ज़ीशान बाबा सिद्दीकी को किसके लिए वोट डालने के लिए कहा था।
वो आप अगर वो जनता में चिट्ठी दिखाते हैं तो मैं मानने के लिए तैयार हूँ. झिशानजी, जर असं आपल्या बरोबर काँग्रेस पक्षात होतंय झालंय तर आपण किती दिवस काँग्रेसमध्ये असणार आहे? तुम्ही स्वतःच म्हणताय की स्पष्ट संकेत देताय काँग्रेस. मुझे कोई स्पष्ट संकेत वो देते ही नहीं है. मैं जब भी उनसे बात करता हूँ तो कहते कि अरे नहीं आप तो है और फिर अगर मेरे मतदार संघ में आते हैं मुझे बुलाते नहीं है, मुझे कोई मीटिंग में शामिल नहीं करते. तो फैसला उन्होंने लिया है. पर ठीक है, अगर कांग्रेस पार्टी को हमारी ज़रूरत नहीं है तो मैंने पहले भी कहा है कि वांद्र पूर्व से मैं इलेक्शन ज़रूर लड़ूंगा और जनता मेरे साथ है. जनता मुझे ज़रूर आमदार वापस बना देगी. कौन से पक्ष से लड़ना है वो मैं जनता से पूछूंगा. मेरा भी संवाद चल रहा है, मेरी भी. आपला पक्ष कुठला असणार आहे? आपण निवडणूक जर लढलात आणि काँग्रेसनं आपल्याला स्पष्ट संकेत दिले आणि तसंही आपण म्हणताय की तो पक्ष ती जागाच मुळात ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसाठी सोडणार, तर तुमचा पक्ष कुठला असणार आहे? वो मुझे अभी नहीं पता. मैं जनता के पास जाने वाला हूँ. जनता जो मुझे बोलेगी वो मैं करूँगा. जो पक्ष के साथ जनता बोलेगी मुझे लड़ने के लिए मैं जरूर लड़ूंगा, मगर इलेक्शन जरूर लड़ूंगा और एमएलए वांद्रे पूर्व का जरूर बनूंगा. पण मग अजितदादाच का नाही? आज ज्या पद्धतीनं तुमचं स्वागत त्यांच्या मंचावर झालं, तुमचे वडील तिथे गेलेले आहेत, तुम्ही स्वतः तिथे गेलात, एकंदरीतच सगळं रेड कार्पेट सिच्युएशन आहे तुमच्यासाठी. मग दादा का नाही? नहीं, ऐसी बात नहीं है. जब दादा पूरे महाराष्ट्र के लिए इतना काम करते हैं तो जाहिर सी बात है कि मैं नहीं, हर एक इंसान उनके लिए उनकी प्रशंसा करेंगे. तो और मैं भी, दादा भी असली काम करने वाले को पहचानते हैं तो वो मेरे बारे में कहते हैं. ये दुर्भाग्यपूर्ण है कि मेरे पार्टी वाले हमारे काम को पहचानते नहीं हैं और शिवसेना उबट्टा की वजह से हमको साइड लाइन करते हैं. तो ठीक है, समय आने पर मैं जनता से पूछूंगा. अगर जनता चाहेगी तो मैं उस हिसाब से फैसला लूंगा. जैसे मैंने कहा, जनता जिधर बोलेगी उस पक्ष से मैं लड़ने के लिए तैयार हूँ. अजीत दादा के लिए मेरे दिल में बहुत रिस्पेक्ट है और हमारे पारिवारिक रिलेशन अभी से नहीं बहुत सालों से रहे हैं. झिशानजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली. 0 आवरमधील या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहायला जाऊयात आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न बघूया. अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी. झिशान राष्ट्रवादीत प्रवेश करतील का? यूट्यूबवर 61,000 मतं. 79% होय म्हटलं, 21% नाही. इंस्टाग्रामवर 2,500 मतं. 73% होय म्हटलंय, 27% नाही. फेसबुकवर 81% होय म्हटलंय, 19% नाही. एक्सचा कौल 75% होय म्हटलंय, 25% नाही. वांद्रे पश्चिम मतदारसंघातून 1999 ते 2009 अशी सलग 3 टर्म बाबा सिद्दीकी निवडून आले होते. बाबा सिद्दीकी यांचे आमदार, लोकप्रतिनिधी, काँग्रेस नेते, मंत्री अशी ओळख होतीच, पण सुपरस्टार सलमान खानचे मित्र आणि ईदला सलमान, शाहरुख यांना एकत्र आणणारे म्हणून ते जास्त प्रसिद्ध होते. 2014 साली भाजपच्या आशिष शेलार यांनी त्यांना हरवलं. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी 2019 साली शेजारच्या वांद्रे पूर्वमधून आपल्या मुलाला म्हणजेच झिशान सिद्दीकी यांना उभं केलं. 2019 साली 2 शिवसैनिकांच्या भांडणात मतविभाजन होऊन काँग्रेसकडून युवा झिशान विधानसभेत पोहोचले. आता ते राष्ट्रवादीत गेले तर अजितदादांना त्यांच्या रूपानं युवा चेहरा मिळणार आहे. मात्र त्यांच्या समोरील वाट सोपी नसेल. वांद्रे पश्चिम भाजपकडे आहे तर वांद्रे पूर्व शिवसेनेकडे आहे. जागा सुटली तरी मतांचं गणित सोपं नाहीये. लोकसभेत महाविकास आघाडीनं मुंबईत 6 पैकी 4 जागा जिंकल्या होत्या.
पाचवी फक्त 48 मतांनी येता येता राहिली होती. या यशात मुस्लिम आणि दलित मतदारांचा वाटा मोठा होता. मवियाला पूरक वातावरण होतं, पण क्रॉस वोटिंग प्रकरणामुळे काँग्रेसकडून पुन्हा तिकीट मिळणं झिशानसाठी सोपं नव्हतं. झिशान यांनी ही जोखीम घेतली आहे. याचा त्यांना फायदा होईल का? ते सोबत आले तर राष्ट्रवादीला आणि महायुतीला फायदा होईल का? काँग्रेस डॅमेज कंट्रोल कसं करेल की उबाठा शिवसेनेला जागा खरंच सोडून देईल? या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील. 0 आवरमध्ये आता वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. ब्रेकनंतर पुण्याचं व्हेनिस कोणी केलं? पुण्यात समुद्राचा फील कोणामुळे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.